मकर सिरीज 3 मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पूर्ण बॅकग्राऊंड करूया कम्प्लीट. आणि आपल्याला खूप सारे कमेंट येतात का याला काय बोलतात, तर याला फोम बोलतात. आणि थोडं थर्माकोल कट करून घेतला तर ते आपल्या सपोर्टसाठी आपण जो फोम लावलाय त्याच्या सपोर्टसाठी आपण सर्व तो थोडा थोडा थर्माकोल कट करून घेतला आणि लावून घेतला फेमिकॉल. आणि पूर्ण आपला बॅकग्राऊंड आता कम्प्लीट झालेला आहे. थोड्या थोड्या गॅप आहेत बट त्या फुलं लावल्यावर कव्हर होऊन जाईल सर्व. आणि ही बघा आपली फुलं आहेत गोंड्याचं, हा पूर्ण आपला स्ट्रक्चर आहे. आणि जेव्हा फुलं लावू तेव्हा तुम्हाला क्लास वाटेल. आणि या ज्या कांड्या आहेत त्या आपण फुलाला लावासाठी या बघा पप्पा तोडतायत. आणि हा आपला फुल आहे, मी मुंबईवरून आणला, त्याची कॉस्ट आहे 300 रुपये. असे आम्ही 20 पॅकेट आणले आणि पूर्ण त्याच्यावर डायमंड वर्क आहे, खूप छान वाटतंय. जेव्हा मखर होईल ना तेव्हा त्याचा लुक एक नंबर लाले लाल वाटेल आणि दिसायला तर खूप सुंदर वाटेल. ऑलमोस्ट फुलं लावायचं काम चालू झालंय. आणि हा जो डिझाईन आहे गोल, जो मागच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलाय त्याच्यावर आपण अशी फुलं लावणार आहोत. कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा आणि पुढच्या व्लॉग साठी फॉलो करा. मकर सिरीज 3 मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पूर्ण बॅकग्राऊंड करूया कम्प्लीट. आणि आपल्याला खूप सारे कमेंट येतात का याला काय बोलतात, तर याला फोम बोलतात. आणि थोडं थर्माकोल कट करून घेतला तर ते आपल्या सपोर्टसाठी आपण जो फोम लावलाय त्याच्या सपोर्टसाठी आपण सर्व तो थोडा थोडा थर्माकोल कट करून घेतला आणि लावून घेतला फेमिकॉल. आणि पूर्ण आपला बॅकग्राऊंड आता कम्प्लीट झालेला आहे. थोड्या थोड्या गॅप आहेत बट त्या फुलं लावल्यावर कव्हर होऊन जाईल सर्व. आणि ही बघा आपली फुलं आहेत गोंड्याचं, हा पूर्ण आपला स्ट्रक्चर आहे. आणि जेव्हा फुलं लावू तेव्हा तुम्हाला क्लास वाटेल. आणि या ज्या कांड्या आहेत त्या आपण फुलाला लावासाठी या बघा पप्पा तोडतायत. आणि हा आपला फुल आहे, मी मुंबईवरून आणला, त्याची कॉस्ट आहे 300 रुपये. असे आम्ही 20 पॅकेट आणले आणि पूर्ण त्याच्यावर डायमंड वर्क आहे, खूप छान वाटतंय. जेव्हा मखर होईल ना तेव्हा त्याचा लुक एक नंबर लाले लाल वाटेल आणि दिसायला तर खूप सुंदर वाटेल. ऑलमोस्ट फुलं लावायचं काम चालू झालंय. आणि हा जो डिझाईन आहे गोल, जो मागच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलाय त्याच्यावर आपण अशी फुलं लावणार आहोत. कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा आणि पुढच्या व्लॉग साठी फॉलो करा.